नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रवीण। आज मी तुम्हाला घेऊन आलोय महाराष्ट्राच्या पवित्र भूमीतील एक अत्यंत शांत आणि ऊर्जा देणाऱ्या ठिकाणाकडे, श्री गजानन महाराज मंदिर शेगाव। आजचा दिवस खूप खास आहे कारण आम्हाला गजानन महाराजांच्या दर्शनाचा योग आला आहे। ते पोहोचल्यावर सर्वात आधी दिसलं ते भक्तांसाठी केलेली राहण्याची उत्तम सोय। ती भक्त आले तरी त्यांना निवाऱ्याची काळजी नसते। गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंगची जागा आहे, जिथे तुम्ही निश्चिंतपणे तुमची वाहन ठेवू शकता। आणि भूक लागली तर चिंता नाही, कारण इथे एक मोठं भोजनालय आहे, जिथे महाराजांचा प्रसाद बनवून रुचकर आणि पोटभर जेवण मिळतं। खरंच मन तृप्त होतं। मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला चपला सांभाळण्यासाठी एक इथं सेवादारी लोक तत्पर असतात। ते हसतमुखाने तुमची सेवा करतात, त्यामुळे चपलांची काळजी न करता तुम्ही शांतपणे दर्शन घेऊ शकता। मंदिराच्या बाहेर रंगीबेरंगी फुलं आणि मिठाईचे स्टॉल लागलेले आहेत। महाराजांसाठी प्रसाद घेऊ शकता। या सगळ्या वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा जाणवते। आणि मग तो क्षण आला, त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो। श्री गजानन महाराजांच्या मनमोहक मूर्तीचे दर्शन। महाराजांच्या दर्शनाने मन शांत झाले, डोळे भरून आले। खरंच एक अविस्मरणीय अनुभव। दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि काय सांगू, चला जेवण झालं, आता प्रसाद, आता महालक्ष्मी मंदिरात जायचं आहे। आता बघू पुढे काय जायचं काय नाही। सेवादारी बाळू खाऊ महाराज यांचेच मंदिर आहे। हाय मित्रांनो, जेवणाचे आणि जेवण झालं, प्रसाद घेतला, जेवण झालं, प्रसाद घेतला, आता विश्रांतीसाठी बसलो इथे। तर आता पुढे अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला। सोबत वादळी वाराही। निसर्गाचा हा अद्भुत खेळ पाहून आम्ही थक्क झालो। महाराजांच्या कृपेने हा अनुभव मिळाला असावा। हा होता माझा शेगावचा ब्लॉग। मला कसा वाटला नक्की पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। तोपर्यंत जय गजानन।